नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। सकाळच्या वाजले ते 7:15 आणि आता मी स्वयंपाकाला लागली। आज सकाळ सकाळ रानातनं कोबी काढून आणलाय। पहिलाच कोबी आलाय भाजीलाही। 2 कोबी आणले तर बारीक बारीक काढून बारीक चिरून घेतले। तर आता कोबीची भाजी टाकते आणि पातळ पण भाजी करायची एक। आज जरा गडबड आहे डब्यांची, मुलांचं पण डबा लवकर द्यायचं आणि भाऊजीचं पण द्यायचं डबा लवकर, कारण उडदाची मशीन घेऊन जायचे लवकर। त्यामुळे आता भाज्या काय दाखवत नाही, कशा केल्या डायरेक्ट केलेल्याच दाखवते। करून घेते भाज्या पटकन। 9 वाजले त्या आणि स्वयंपाक करून झालाय सगळा। कोबीची भाजी, वांग्याची आमटी आणि चपात्या। आता बसलोय आम्ही सगळेजण जेवायला। जेवण करून घेतो आता। जेवण झाली आणि घरातलं सगळं काम आवरले। भांडी घासून झाली, फरशी सगळी स्वच्छ पुसून घेतली। आता निघालो आम्ही माळावर। आज टमाट्याची सुतळी तोडून टमाट्याचं फाउंडेशन काढायचे। संपलाय टमाटा आता। पाण्याची कळशी आणली पहिला, आंब्याच्या झाडाखाली ठेवली सावलीला। आता पहिल्यांदा सुतळ्या कापून घेऊ सगळ्या, नंतर परत मग फाउंडेशन काढू। गोरपणाचं तर टमाट्याचं बांधले ती। हेकडले पण धरा की, हे पण धरा, दोन्ही संगच न्यायच्या म्हणजे 2-2 धरू। चल आता सुरुवात करू सुतळी कापायला। निम्मी सुतळी कापून झाली। आता पाणी प्यायचंय, तहान लागली। पाण्याची कळशी आणते जाऊन। त्याच्या आधीच आम्ही आता ड्रीप आवडायला सुरुवात केली। इकडे मी एक ड्रीप उडत नेली, खाली नेली सरळ, म्हणजे हातरायला परत सोप्या पडते त्या। तर आता पाण्याची कळशी आणते, पाणी पिऊन परत मग आधी ड्रिपा काढून घेऊ आणि मग परत सुतळी कापू। हां, उभा आहे तर वडते ते। हे सुतळी खाली पडले का, ह्याचं वज पडलं का वडत नाही ते। आता एवढ्या निम्मेत्र आले ध्यानात, आता निम्मेत्र काढू। एवढ्या 2 आहेत अजून। 1 वाजली आणि टमाट्याच्या आपल्या निम्मे ड्रिपा काढून झाले ते आणि सुतळी सगळी झाली कापून। चला आता टमाट्याचं फाउंडेशन काढायला सुरुवात करू। बांबू काढून मोठं मोठं ढेगारं करायचे असं। चला आता सुरुवात करू काढायला। फाउंडेशन काढून झालं सगळं आणि आता आम्ही इथं खाली कारल्याच्या फाउंडेशनसाठी तारा वाढायला लागलो टमाट्याच्या। इथं आते आले ते आता घरनं जाऊन जेवण घेऊन। जेवण केली आणि आता परत लागले तारा हातरायला। थोड्या राहिले त्या हातरायच्या, 7-8 तारा राहिले ते हातरायच्या अजून। त्या निघाले ते घरी आता। पोरं येतील शाळेतनं। मामा पण आलं तर माळावरच, मामाने गुरं पाणी दावून बदलून बांधले ती। आता दोघं पण घरी निघाली ती। आता आम्ही पण एवढ्या तार हातरून घेतो आणि मग जायचं घरी। आणि तर आमच्या टमाट्यामध्ये एक काटेमाट्याचा मोड आलाय, मोठाच्या मोठा। मागं मी बैलपोळ्याच्या टायमाला दाखवली होती आत्यानं काटेमाटाची भाजी केलेली, तेव्हा मला कमेंट आलते की नेमकं काटेमाट म्हणजे काय दाखवा। तर हे असा असतो माठ, साधा माठ पण असाच असतो, फक्त आता ह्या माठाला बघा काटा येतं भरपूर। ह्याला हे काटा येतं, ह्याच्या प्रत्येकाला काटा येतं, त्यामुळे ह्याला काटेमाट म्हणते ती। माझी भाजी खायला छान लागते। आता न्यायची काढून भाजी ही इथे एक मोड आहे आणि इकडं 2 आहेत। भरपूर भाजी होती, ह्याच्या देठाची पण होती आणि ह्याच्या पाल्याची पण होती भाजी। तर हे असा असतो काटेमाट। 5 वाजले त्या आणि तारा सगळ्या हातरून झाल्या त्या। 15 तारला हातरले त्या ह्याच्यामध्ये आणि आता टमाट्यात अजून 5 तारा आहेत त्या, सोडवले त्या सगळ्या। चला आता गोरं घेऊ आणि गोरं घेऊन जाऊ आता घरी।
सुट्टी झाली आपली आता. सुट्टी झाली आणि काम पण झालं. आता टमाटा उपटायचा आहे, नाही तर मग कापायचा आहे, पण ते आता उद्या. आजचं काम तर झाले. आता गाई सोडते. आता 5:45 वाजले त्या आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलो आम्ही. तर रानात ताजी ताजी भेंडी आणली, भेंडी चिरली आणि निबार भेंडी होती त्याचं बी सोलून घेतलं. तो माळावरून आता गोसावळी आणली. ती गोसावळ्यात थोडी सरबरीत आमटी आणि मोकळी भेंडी करायची. आणि तर आत्या लागल्या त्या भाज्या करायला. दोन्ही पण भाज्या करते त्या आत्या. आता मी कणिक मळून घेते आणि चपात्या करते.